Good evening, friends. How are you? Topic 7, Metal and metal working in India, iron and steel especially. हा देखील एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि आपण या IKS मध्ये जे कुठले टॉपिक्स बघतोय त्या सगळ्या टॉपिक्समध्ये आपल्या हे लक्षात येते आहे की आपली प्राचीन सभ्यता ज्या पद्धतीनं काम करत होती, आपली प्राचीन सभ्यता ज्या पद्धतीनं प्रगत होती, आपली प्राचीन सभ्यता ज्या पद्धतीनं अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून सक्षम होती, त्यामध्ये असे अनेक विषय आपल्या पूर्वजांनी हाताळले, त्याच्यामागचं विज्ञान समजून घेतलं आणि अतिशय तार्किक पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी मांडल्या. याच्या आधारावर अनेक देशांमध्ये वेगवेगळे शोध लागले. अनेक ठिकाणी आपल्याकडे तयार झालेल्या सूत्रांचा, गुणसूत्रांचा आणि या सर्वच गोष्टींचा आधार मिळाला वैज्ञानिक शोध लावण्यासाठी. आणि या दृष्टीनं ज्ञानाचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन, अ व्हेरी बिग कॉन्ट्रीब्युशन ऑफ नॉलेज वी हॅव शेयर्ड विथ द वर्ल्ड दैट इज ग्लोबली. दुनिया भर में हमारे देश में जो ज्ञान था उसका कंट्रीब्यूशन बहुत बड़ा था और इन्हीं कंट्रीब्यूशन की चर्चा हम कर रहे हैं. इसका कारण यही है कि ये सब जानने के बाद में हमारे मन में हमारे देश के प्रति, हमारे देश में जो ज्ञान था उसके प्रति एक स्वाभाविक स्वाभिमान जागृत हो और हम ये सारा का सारा ज्ञान एक बार फिर से नए सिरे से समझकर दुनिया में ले जाए, ताकि हमारे देश का झंडा जो पुराने ज़माने में प्राचीन सभ्यता के सक्षम नेतृत्व के साथ पूरे दुनिया में लहराता था, उसी तरह का काम हम सब ने करना चाहिए. यही इस विषय के आप सबको पढ़ने के लिए देने के पीछे का एक मूलाधार है. वही एक आधार है कि हम ये नेशनल एजुकेशन पॉलिसी के माध्यम से क्यों सिखा रहे हैं. ये इसलिए कि आप जैसे नौजवान, मेरे छोटे भाई बहन, मेरे दोस्त, आप सब लोग जब आने वाले दिनों में इस देश के कई हिस्सों में, इस देश के कई अलग अलग विभागों में इस देश का नेतृत्व करेंगे, तब कहीं ना कहीं हमारे मन में ये स्थापित हो कि हमारे देश में इसी विषय के ऊपर बहुत बड़ा ज्ञान था, बहुत वैज्ञानिक ज्ञान था और हमारे देश ने दुनिया को ये ज्ञान दिया था. ये कहीं ना कहीं अगर हमारे मन में रहेगा तो हम सही मायने में हमारे देश की इज्जत करेंगे, हमारे देश में जो ज्ञान है उसकी इज्जत करेंगे. जैसे कोई इंजीनियरिंग पढ़ता है, कोई सिविल इंजीनियरिंग पढ़ रहा है, तो वो सिविल इंजीनियरिंग पढ़ने के बाद में वो तो आज की चीज़ें सीखेगा, बिल्कुल बराबर है, लेकिन आज की चीज़ें सीखने के बाद में उसके मन में ये कहीं ना कहीं रहेगा कि ये जो स्थापत्य शास्त्र है या ये जो इंजीनियरिंग है, सिविल इंजीनियरिंग, ये मेरे देश में आज से हजारों साल पहले था. न सिर्फ था, बहुत एडवांस्ड था और बहुत अच्छे तरीके से इसके आधार पर मेरे देश में कई सारी बिल्डिंग्स बनाई गई, कई सारे टाउन प्लानिंग के स्ट्रक्चर्स किए गए और मेरे देश में ये सारा का सारा ज्ञान था जो दुनिया में पहुंचा. तो इस तरह की भावना हर क्षेत्र में हमारे मन में रहे, यही विचार इस सारे विषय के पीछे है. आज ऐसा ही एक विषय हम देखेंगे कि मेटलर्जी जिसे कहते हैं, धातु शास्त्र. ये धातु शास्त्र में भी हम लोग कितना आगे थे, हम लोगों के पास हमारे देश में कितनी सारी सुविधाएं थी और कितना सारा ज्ञान था इसके बारे में, ये देखने का प्रयास हम करने वाले हैं. मेटल एंड मेटल वर्किंग इन इंडिया, स्पेशली आयरन एंड स्टील. आयरन एंड स्टील, लोहा और स्टील, इसमें हमारा ज्ञान कितना ज़्यादा था ये हम आज देखने वाले हैं. ओके, चलिए फिर देखते हैं. मेटल एंड एलॉयज. एलॉयज यानी मिश्र धातु जिसे कहते हैं. एक मेटल होता है जो प्योर मेटल होता है और एलॉयज यानी मिश्र धातु प्ले एन इम्पॉर्टेंट रोल इन अवर लाइफ्स. हमारे जीवन में मेटल बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट रहे हैं और उनका हमारे जीवन में बहुत बड़ा स्थान भी है. एंशियंट इंडियंस मेड यूज ऑफ बेस मेटल्स एंड एलॉय इन मल्टीपल वेज. एक बेस मेटल जो मूल धातु होता है,
वो और एलॉय यानी मिश्र धातु, कई सारे धातु बन के एक जो मिश्र धातु बनता है, इसका उपयोग हमारे एंशियंट इंडिया में बहुत ज़्यादा हुआ था और सही मायने में उसका एक मल्टिपल यूज हुआ था. मिलिटरी एड्स, शस्त्र बनवायसाठी, युद्धामध्ये वापरले जाणारे शस्त्र, मग तलवार असेल, ढाल असेल, ते हेल्मेट असेल लावलेलं, चिलखत असेल, या सगळ्या गोष्टी ये सारा मेटल में बनता था. ऑर्नामेंट्स, दागिने, वेसल्स, बड़े बड़े बर्तन, टूल्स, कई सारे टूल्स बनते हैं, आर्टिफैक्ट्स, कई सारी चीजें, डेकोरेशन की चीजें, स्टॅच्यूज, पुतले बनते थे, और कॉइन्स, नाणे, हे सगळंच सगळं, हे आणि अजून खूप, हे सगळंच सगळं मेटलमध्ये बनवलं जायचं आणि त्यामुळे मेटलचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जायचा. इंडिया वॉज क्वाइट ॲडव्हान्स इन आयरन अँड स्टील एज वेल एज जिंक, ब्रॉन्ज एंड गोल्ड. आयरन एंड स्टील में हमारा देश दुनिया में सबसे आगे था, दुनिया में. वैसे ही जिंक, जस्त, और ब्रॉन्ज, इस जिंक के बारे में और एक बहुत अच्छी इंफॉर्मेशन मैं आपको देने वाला हूँ. ब्रॉन्ज यानी कांस्य, और गोल्ड ऑब्वियसली हमारे देश को तो ऐसा कहा जाता था कि यहाँ सोने सोने का सब था. सोना हमारे देश में बहुत ज़्यादा था, जिससे अधिकतर अंग्रेज लूट कर चले गए. असं म्हणतात मराठीमध्ये की सोन्याचा धूर निघायचं तुमच्या माझ्या देशातून, इतकं सोनं तुमच्या माझ्याकडे होतं. आपण अतिशय श्रीमंत होतो. पण आपल्यावर जे आक्रमणं झाली, अगदी सुरुवातीपासून अगदी इंग्रजांपर्यंत जे वेगवेगळे आक्रमणं आपल्यावर झाले, या आक्रमकांनी आपल्या देशाला लुटलं. आपल्या देशामधून अनेक गोष्टी परदेशात नेल्या आणि त्यामुळे आपल्याकडे जे काही होतं ते बऱ्यापैकी इंग्रजांनी सगळ्यात जास्त आपल्याकडून गोष्टी नेल्या आणि त्यामुळे आपण जो अतिशय श्रीमंत असा देश होतो, त्यानंतर मग आपण गरीब आणि मग आता हळूहळू अंडर डेव्हलप, मग डेव्हलपिंग कंट्री अशा स्थितीमध्ये आलेलो आहे. ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑफ अ डान्सिंग गर्ल, मोहनजोदड़ो हराप्पामध्ये एक्सकेवेशन जेव्हा झालं, खोदकाम झालं, वहाँ जब खुदाई हुई तो वहाँ पर एक स्टैचू मिला डांसिंग गर्ल का, मेटल का बना हुआ, ब्रॉन्ज का बना हुआ. तो वो ये दिखाता है कि उस वक्त ये टेक्नोलॉजिकल स्किल जो था, यानी किसी मेटल से कोई चीज बनाना, ये जो टेक्नोलॉजी है, मेटलर्जी जिसे कहते हैं, ये टेक्नोलॉजी जो है वो उस वक्त थी. यानी वो मेटल कैसे निकाला जाएगा, फिर वो मेटल को, सॉफ्ट मेटल को वो फिर पिघलाया कैसे जाएगा, फिर उसका फर्नेस कैसे होगा, फिर उसके बाद में वो मूर्ति कैसी होगी, उसका ढांचा कैसे होगा, उसमें वो मेटल डाल के वो ब्रॉन्ज की मूर्ति बनाना आसान बात थोड़ी है. लेकिन उस मूर्ति को बनाने त्याच्यासाठी साचा लागेल ना, मग तो मेटल, गरम झालेलं मेटल ॲक्सेप्ट करणारा साचा लागेल. हे सगळंच सगळं टेक्नॉलॉजी जी होती, ही टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये अस्तित्वात होती. याचा तो प्रूफ आहे. When excavations were made at Mohenjo-daro Harappa, especially Mohenjo-daro, a statue of a bronze statue was found of a dancing girl, and that indicates that the technology, this metallurgy technology was available at that time. Okay. Mining ore म्हणजे धातू, प्रोसेसिंग, ओर प्रोसेसिंग अँड अलॉईंग वेर नोन टू देम. मायनिंग माहिती होतं त्यांना, म्हणजे खाण, मेटल खाणीत मिळतं ना, तर ते खाणीमधून मेटल काढणे, ते कसं काढायचं, धातू प्रोसेसिंग, मग ती प्रोसेस कशी करायची, आणि मग अलॉईंग कसं करायचं, मग त्याला मिश्र धातूमध्ये कन्वर्ट करून त्याला स्ट्रेंथ देऊन त्याच्यापासून खरं मजबूत मेटल कसं तयार करायचं, या तीनही प्रोसेस त्या लोकांना माहिती होत्या, त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या. स्मेल्टर्स म्हणजे वितळणारे मेटल जे मिळते ते क्रूड मेटल असतं, मग त्याच्यानंतर त्याच्यावर ओव्हर प्रोसेसिंग केलं जातं. प्रोसेसिंग केल्यानंतर ते स्मेल्टर्स जे असतात जे वितळतात. त्यानंतर मेटल स्मिथ म्हणजे धातुकाम करणारा जो आहे, त्यांना अतिशय हाय डिग्री नॉलेज होतं रिगार्डिंग फर्नेस डिझाईन. फर्नेस म्हणजे भट्टी, कारण हे जे मेटल वितळावं लागतं ते मोठ्या भट्टीमध्ये वितळावं लागतं. मग त्या भट्टीचं, त्याचं ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये किती जास्त टेम्परेचर असलं पाहिजे, हे सगळंच सगळं आजचे मेटलर्जी इंजिनियर्स जे काम करतात, ते सगळंच सगळं काम त्या काळामध्ये हे लोक करत होते आणि त्यांच्याकडे ते नॉलेज होतं. ओके. इंडियन्स, ही महत्वाची गोष्ट, इंडियन्स वेर फर्स्ट टू इंट्रोड्यूस झिंक टू ह्युमन सिव्हिलायझेशन. जगातल्या मानवी सभ्यतेला झिंक याची ओळख करून दिली, जस्त झिंकची ओळख करून देणारा देश कोणता, तुमचा माझा भारत. इंडिया वॉज फर्स्ट टू इंट्रोड्यूस झिंक. तोपर्यंत जगाला झिंक माहीत नव्हतं.
जगाला झिंकची ओळख कोणी करून दिली? आपण करून दिली. म्हणजे मेटलर्जी सारख्या एका तांत्रिक विषयामध्ये देखील आपला देश किती पुढारलेला आणि किती पुढे होता हे लक्षात घ्या. है ना, अभिमान करने वाली बात है. मेरा देश महान क्यों है? मेरा देश महान इसलिए कि मेरा देश ज्ञान की वजह से महान है. और वो ज्ञान जो मेरे एंशंट इंडिया में मेरे पूर्वजों के पास में था, आज से हजारों साल पहले, वो इतने प्रगत थे, इतनी बड़ी और इतनी दूर की सोच उनकी थी. द्रष्टे होते ते लोक, असं म्हणायला हरकत नाही. विजनरी होते, विजनरी होते, सायंटिस्ट होते, सर्जन्स होते, सगळं होतं. हे सगळं आपण पाहणार आहोत. इंडिया वॉज फर्स्ट. Indians were first to introduce zinc to the world, human civilization. Okay, so then they had developed alloy technology. मिश्र धातू कशी बनवायची याची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती भारतामध्ये. इन इंडिया इट वॉज डेव्हलप्ड. ओके, इंडियन्स हॅव डेव्हलप्ड स्किल ऑफ मोल्डिंग अँड डाय कास्टिंग. मोल्ड कसं करायचं, एखादी धातू असते तर ती मोल्ड केली जाते ना, ते मोल्ड करण्याची टेक्नॉलॉजी काय आहे, कसं केलं जातं. आणि डाय कास्टिंग म्हणजे मग मी जसं म्हटलं होतं, मूर्ती बनवायची असेल तर त्याचा डाय बनवला जातो, कास्टिंग केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये ती धातू टाकून मग ती मूर्ती तयार होते. हे सगळी टेक्नॉलॉजी जी आज आपल्याला खरंच सोपी वाटते, कारण आज तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे, पण त्या काळामध्ये देखील ते होतं. दीज आर द प्रूफ्स. देर आर प्रूफ्स टू इंडिकेट दॅट दिस पर्टिक्युलर टेक्नोलॉजी वॉज डेव्हलप्ड इन इंडिया एंड इट वॉज रियली ग्रेट. अतिशय बढ़िया, बहुत बढ़िया था वो टेक्नोलॉजी वहां पर डेवलप थी. इंडिया हैज बीन रिच आयरन प्रोड्यूसिंग कंट्री. आयरन प्रोड्यूस करने वाली इंडिया एक रिच कंट्री, दुनिया में बहुत अमीर ऐसी कंट्री मानी जाती थी आयरन प्रोड्यूस करने वाली. एक आयरन पिलर कुतुब मीनार में, अभी हमें ये पता है, ओके, क्योंकि कुतुब मीनार देखते हैं लोग, विजिट करते हैं. ओके, तो कुतुब मीनार कब बनाया गया था? 1119 से लेके 1368 एडी में इसको बनाया गया. कुतुबुद्दीन ऐबक के नाम पे ये कुतुब मीनार बनाया गया. ओके, 1119 से लेके 1368 तक ये बनाया गया. 6000 केजी इसका वजन था, 6000 केजी, और आयरन का बना हुआ था. अब यहां पर ज्यादा लोग विजिट करते इसलिए ये हमें पता है. लेकिन एक पिलर हमारे देश में है, वो है धार. कुतुब मीनार बना उसके पहले बना हुआ है वो. ओके, धार में है वो, और वो 7000 किलो का है. 7000 किलो का. कुतुब मीनार से 2 गुना बड़ा है. कुतुब मीनार से 2 गुना बड़ा है. और खासियत ये है कि उसमें 7000 किलो ये आयरन यूज किया गया. कोणार्क टेम्पल जो है, सूर्य मंदिर जो है कोणार्कचं, वहां पर 29 आयरन बीम्स, 29 मोठे बीम आहेत आयरनचे, ज्याच्यापासून ते कोणार्क टेम्पल बनलेलं आहे ओडिसामध्ये जे आहे ते. एवढा वापर आयरनचा आपल्याकडे केला जात होता. महत्वाचा भाग म्हणजे हे सगळं आयरन जे आहे ते कोरोजन फ्री होतं, त्याला गंज लागत नव्हता. गंजत नव्हतं, कोरोजन फ्री. आणि म्हणून हे सगळे मोठमोठे पिलर आयरनचे बनलेले हे इतक्या वर्षाच्या पावसामध्ये, उन्हामध्ये, थंडीमध्ये अजूनही टिकून आहेत. ते जंगले नाही, गंजून ते खराब नाही झाले, तुटून नाही गेले. ते गंजून तुटून नाही गेले. तसं तुम्ही आयरन स्टील जर ठेवलं तर गंजून जाते. हे गंजले नाही. याचा अर्थ कोरोजन फ्री आयरन कसं बनवायचं ही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे होती. त्याचं नाव काय मी तुम्हाला सांगतो. अ स्पेशल टाईप ऑफ हाय कार्बन स्टील वॉज प्रोड्यूस्ड इन इंडिया फ्रॉम 4th सेंचुरी, 4थ्या शतकापासून. यू थिंक अबाउट दिस. इसका थोड़ा विचार करिए दोस्तों कि ये कितना बड़प्पन है हमारे देश का. चौथे सेंचुरी से आज हम 21वीं सदी में हैं. 21वीं सदी में है, हम ऐसा बोलते हैं. चौथे सेंचुरी से यानी कम से कम 12 या 13, ओके, इतनी सेंचुरीज पहले, 12 या 13 का 20 सेंचुरी पहले, 20 सेंचुरी पहले हमारे यहाँ एक ऐसा कार्बन स्टील बनाया गया था जिसे वुड स्टील कहते हैं, जो मिलिट्री अप्लायंसेस में यूज होता था, आर्मर, सोर्ड्स और हेलमेट.
शिरकाण जे वरती असायचं ते, चिलखत आणि तलवार याचे हे बनवण्यासाठी वापरलं जायचं. ते कोरोजन फ्री होतं, कार्बन स्टील होतं. ते कार्बन स्टील चौथ्या शतकापासून बनवण्यात आलं होतं आणि त्याला वूड स्टील असं म्हणतात. म्हणजे युद्धामध्ये वापरले जाणारे हे सगळे शस्त्र बनवण्यासाठी 4थ्या शतकामध्ये, 4th सेंचुरीमध्ये आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली होती. इतका जबरदस्त इम्पॅक्ट आणि इतकं जबरदस्त नॉलेज तुमच्या माझ्या या देशामध्ये मेटलर्जीच्या फॉर्मॅटमध्ये होतं. मेटलर्जी इतकी जबरदस्त डेव्हलप्ड आणि स्ट्रेंथ असणारी होती की ज्याच्यामध्ये आयरन, स्टील अशा पद्धतीने वापरलं जायचं. संबंध जगाला देखील आपण पुरवठा करतो तो अशा पद्धतीचं मेटल अँड मेटल वर्किंग आपल्या देशामध्ये अस्तित्वात होतं. दिस वॉज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्राऊड मोमेंट्स फॉर यू अँड मी, प्राऊड थिंग्स फॉर यू अँड मी, प्राऊड इन्फॉर्मेशन फॉर यू अँड मी. आपल्याला अभिमान वाटावा अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आहे. एकंदरीत आजच्या टॉपिकमध्ये आपण मेटल आणि मेटल वर्किंग पाहिलं. मी तुम्हाला सांगितलं अतिशय छोटासा टॉपिक आहे आणि या ठिकाणी या टॉपिकसोबतच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपला टॉपिक 7 संपतो आहे. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.